पाटील आणि सोलापूर शहर मध्यच्या आमदार प्रणितीताई शिंदे यांच्या कामाचं कौतुक केलं असून त्या जर भाजपमध्ये आल्या तर त्यांचं स्वागतच आहे असं देखील ते म्हणाले। यामुळे राजकीय चर्चांना मोठं उधाण आलंय। जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी बुधवारी सायंकाळी 5 वाजता काँग्रेसचे नेते सुशीलकुमार शिंदे यांच्या जनवात्सल्य या निवासस्थानी भेट दिली। यावेळी प्रकाश येलगुलवार, विजय साळुंखे, प्रशांत बडवे, मोहन डांगरे, अविनाश महागावकर, माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे, ग्रामीणचे सुरेश असापुरे, शहराध्यक्ष चेतन नरोटे ही नेते मंडळी उपस्थित होती। तब्बल अर्धा तास आतमध्ये चर्चा करत त्यांनी चहा घेतला। ते जेव्हा बाहेर आले तेव्हा माध्यमांनी त्यांना घेरलं आणि भेटण्याची प्रतिक्रिया विचारली। ते म्हणाले, 88व्या नाट्य संमेलनाच्या वेळी सुशीलकुमार शिंदे हे स्वागत अध्यक्ष होते। त्या संमेलनाला मी होतो। आता 100व्या विभागीय नाट्य संमेलनाचा मी स्वागताध्यक्ष आहे। सुशीलकुमार शिंदे हे चांगले कलाकार आहेत। अशा मोठ्या व्यक्तीला निमंत्रण देणं गरजेचं असून हे निमंत्रण देण्यासाठी मी आलो आहे। भारतीय जनता पार्टीकडून कोणतीही ऑफर आम्ही त्यांना दिलेली नाही किंवा दिल्याचं ऐकलंही नाही। महाराष्ट्राच्या राजकारणात सुशीलकुमार शिंदे, आमदार प्रणिती शिंदे हे अतिशय सुसंस्कृत असं कुटुंब आहे। आमदार प्रणिती शिंदे या धडाडीच्या कार्यकर्त्या आहेत। त्या जनतेसाठी कायम काम करतात, भांडत असतात। जर त्या भाजपमध्ये आल्या तर स्वागतच, पण आम्ही भेटी दरम्यान कोणतीही भाजपमध्ये येण्याची ऑफर त्यांना दिली नाही। 83व्या साहित्य संमेलनाला माननीय 88व्या नाट्य संमेलनाला सोलापूरला झालं होतं। त्यावेळेला माननीय सुशीलकुमारजी शिंदे हे केंद्रीय ऊर्जा मंत्री होते आणि त्या नाट्य संमेलनाचे स्वागत अध्यक्ष होते। 88व्या संमेलनानंतर आता 100वा पुन्हा सोलापूरला आहे। म्हणजे राज्यात 6 ठिकाणी 100वा आहे। पिंपरी चिंचवड आत्ताच झालं, तसं सोलापूरला आहे। त्या संमेलनाला 27 तारखेच्या उद्घाटनाला त्यांनी स्वतः ते खूप चांगले कलाकार, अनेक महाविद्यालयीन जीवनात त्यांनी नाटकांमध्ये भाग घेतलेला, 88व्या नाट्य संमेलनाचे अध्यक्ष होते म्हणून आम्ही निमंत्रण द्यायला आलो होतो की तुम्ही 27 तारखेला उद्घाटन त्याला यावं। या व्यतिरिक्त कुठलाही राजकीय विषय नाही। खरं तर आज सकाळपासून आपण देखील पाहिलं असेल की सुशीलकुमार शिंदे यांनी असं जाहीरपणे वक्तव्य केलेलं आहे की मला भाजपकडून ऑफर आलेली आहे। 2019ला त्यांनी असंच विधान केलेलं होतं। कसं पाहतो? अशी असं आहे की अधिकृतपणे तर 19लाही नाही आणि आताही नाही, कोणी त्यांना ऑफर दिली नाही। शेवटी नात्याच्या आधारे, रिलेशनच्या आधारे हाय सुशीलजी येणार की नाही किंवा मुलीला जरी पाठवणार असं कोणी म्हटलं असेल। नितीनजी गडकरींसारखे आमचे नेते आहेत, ते जगनमित्र आहेत। आताही अनेक आठवणी त्यांनी गडकरींच्या काढल्या। त्यातलं समजा कोणी म्हणाला असेल तर ती काय राजकीय भेट म्हणता येणार नाही किंवा ती काय राजकीय ऑफर म्हणता येणार नाही। राजकीय भेट ही तुम्हाला वर्षानुवर्ष कळत नाही कधी झालेली, किती गुप्त असते। इतक्या जाहीरपणे मी आलो आणि सगळे नाट्यसंमेलनाचे पदाधिकारी बरोबर घेऊन आलो। ते प्युअरली नाट्यसंमेलनाचा विषय होता। जेव्हा केव्हा त्यांची राजकीय भेट होईल माहीत नाही, होईल की नाही त्यावेळेला तुम्हाला कधी कळणार। पण दादा, प्रणितीताई या खूप तरुण तडफदार आहेत आणि नेतृत्व क्षमता चांगली आहे, कारण 3 वेळा आमदार म्हणून निवडून आले। आज आमच्या प्रदेश अध्यक्षांसहित, प्रवीण दरेकरांसहित सगळ्यांनीच असं म्हटलं की सुशीलकुमार शिंदेसारख्या काही फॅमिलीज त्या महाराष्ट्र राजकारणामध्ये अतिशय सुसंस्कृत फॅमिलीज म्हणून प्रसिद्ध आहेत की ज्यांच्यावर कधीही कोणी शिंतोडे उडवलं। त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून प्रणितीताई पण आहे की ज्या आक्रमक आहेत पण सर्वसामान्य माणसाच्या प्रश्नासाठी आक्रमक आहेत। तर अशी सुसंस्कृत फॅमिली, अशा आक्रमक प्रणितीताई त्या भारतीय जनता पार्टी झाल्यात तर आम्ही स्वागतच करू। पण अशी कुठलीही ऑफर ना BJPने दिली किंवा अशी कुठलीही इच्छा ना त्यांनी व्यक्त केली।